पण मला व्यक्तिगत तुम्ही जर विचारलं तर हे जे सर्व नेते जे विरोधातल्या पक्षातले गेलेले आहेत, जसं टी-एम-सी कडनं कुणीतरी गेलं होतं, अभिषेक गेला असेल, सुप्रियाताई इकडनं गेल्या, खाली साऊथचे काही गेले. त्यांनी जाण्यापूर्वी एक कलेक्टिव्ह प्रेस कॉन्फरन्स घ्यायला पाहिजे होती. आम्ही का चाललोय? काय करायला चाललोय? हे जर कलेक्टिव्ह पद्धतीने त्यांनी सांगितलं असतं तर अजून बरं झालं असतं. पण गैरसमज निर्माण झाल्याचं तुम्हाला वाटतं त्याच्यामुळे? त्यामुळे काही प्रमाणात नक्कीच गैरसमज झाले. सुप्रियाताई परत आल्यानंतर त्यांनी लोकांना सांगून तो गैरसमज दूर केला. पण सुरुवातीलाच जर सगळ्यांनी एकत्रित प्रेस कॉन्फरन्स घेतली असेल तर एक चांगला संदेश हा विरोधी पक्षातल्या सर्व कार्यकर्त्यांना गेला असता असं मला वाटतं. रोजी तुम्हाला असं वाटत नाही का की वारंवार बघा किती वेगवेगळ्या प्रकारची इथे हे विरोधाभास दिसतोय पक्षामध्ये. एकीकडे शरद पवार म्हणतात की कार्यकर्त्यांची इच्छा आहे, कार्यकर्त्यांचा एक गट म्हणतोय की अजित पवारांसोबत गेलं पाहिजे, सत्तेत गेलं पाहिजे, बाकी तुम्हाला ठरवायचं आहे. दुसरीकडे तुम्ही म्हणतात की बाबा आधी क्लॅरिफाय करायला पाहिजे, दुसरीकडे होत नाहीत. तिसरीकडे आपण असं बघतो की तुमच्या पक्षाचे नेतेही फार आम्हाला म्हणजे तुम्ही आता नुकत्याच जयंत पाटलांनी राजीनामा दिला. काही दिवस त्यांनी पदावरनं हटावं अशी एक प्रकारे एक छुपी मोहीम सुरू होते. अनेकांचं असं म्हणणं होतं की जयंत पाटलांना हटावं किंवा त्यांना काढावं यासाठी एक छुपी मोहीम रोहित पवारच राबवत होते. तुम्ही माझा स्वभाव जर बघितला असेल तर अनेक वेळा आणि नेहमीच कुठलाही विषय असेल तर मी ओपनली बोलून टाकतो. हे छुपी मोहीम वगैरे हे काय माझ्याशी त्या ठिकाणी जमत नाही. जयंत पाटील साहेब एक सिनियर नेते आहेत. गेल्या 7 वर्षामध्ये आपण जर बघितलं तर पक्षासाठी त्यांनी खूप काही केलेलं आहे आणि फक्त 7 वर्षात नाही, त्याच्या आधी सुद्धा. आणि अशा व्यक्तीला हटवा हा विषय आमच्याकडनं कधीच तिथं चर्चेत आला नव्हता. ते स्वतःच म्हणाले की आता 7 वर्ष झालेली आहेत, इतर लोकांना सुद्धा तिथं संधी दिली गेली पाहिजे, कारण का 3-3 वर्षाचं प्रदेश अध्यक्षपद असावं असं तिथं पूर्वीपासून आपण समजत आलेलो आहे. नाहीतर तिथं संधी लोकांना तिथं देत आलेलो आहे. त्यांनी तिथं राजीनामा दिला, तिथं सगळ्यांना बोलवलं आणि ओपनली सगळ्यांनी मिळून सगळ्या कार्यकारिणीला तिथं शशिकांत शिंदेना निवडून दिलं. शशिकांत शिंदे तिथे त्याचे तुम्ही बोलला होतात ना एकदा, तुमचं अजून एक स्टेटमेंट होतं की कुठल्या तरी सर्वसामान्य घरातल्या चेहऱ्याला ही संधी मिळावी प्रदेशाध्यक्षपदाची असं म्हणतात. तर तुम्ही हिंटच करत होतात की बाबा त्यांना एक प्रकारे जयंत पाटील नसावे म्हणून. नाही, तसं नव्हतं. चर्चा सुरू झाली होती की आता आपल्याला बदल करावेत. आणि जेव्हा कोणी मला प्रश्न केला की बरं ठीक आहे, आता बदल जर होणार असतील तर मग काय केलं पाहिजे, तर लोकांना असं वाटत होतं की मला प्रदेश अध्यक्ष व्हायचं आहे. मला अजिबात प्रदेश अध्यक्ष व्हायचं नव्हतं. माझं फक्त एवढंच मत होतं की आता जर प्रदेश अध्यक्ष बदलणार असतील तर मग अशा व्यक्तीला बनवा जो सर्वसामान्य परिवारातून मोठा झाला आहे, नाही तर सर्वसामान्य परिवारातून त्या ठिकाणी आलं आहे. शशिकांत शिंदे साहेबांचं जर तुम्ही बॅकग्राऊंड बघितलं तर त्याच्यामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठा संघर्ष आहे. म्हणजे कामगार संघटनेपासून तिथं आलेले आणि पुढे मग आमदारपर्यंत आणि लोकसभेसाठी सुद्धा पवार साहेबांवरती लढले. म्हणजे निष्ठा पण त्यांच्याबरोबर आहे, प्लस पॉईंट, आणि दुसरा संघर्ष सुद्धा तिथं आहे. तुम्हाला नव्हती इच्छा खरंच प्रदेशाध्यक्ष होण्याची? अजिबात नाही. मी सुरुवातीपासून म्हणत होतो. तर जेव्हा नाव आलं तुमचं शशिकांत शिंदे अध्यक्ष झाले, पुण्यात एक कार्यक्रम झाला, असे आम्हाला स्थानिक पत्रकार, पुण्यातले आमचे प्रतिनिधी किंवा तिथले स्थानिक पत्रकार सांगत होते की तिथे रोहित पवारांनीच एक प्रकारे त्या पूर्ण कार्यक्रमाचा चार्ज घेतला होता. म्हणजे शशिकांत शिंदे जरी प्रदेशाध्यक्ष असले तरी एक डिफॅक्टो असे तिथे अध्यक्ष म्हणून तुम्हीच तिथे वावरत होता पक्षाचे. असं एक कसं आहे, एक समजून घ्या, प्रदेश अध्यक्ष हे राज्याचे अध्यक्ष आहेत. तिथं जनरल सेक्रेटरी सेल म्हणजे फ्रंटल आणि विभाग, मी जनरल सेक्रेटरी आहे, मला तिथं प्रभारी म्हणून काम करण्याची संधी दिली. अध्यक्षांच्या आदेशाने मला आदेश आले, आपल्याला बैठक घ्यावी लागते. बैठक आम्ही सगळ्या विभागाची घेतली. म्हणजे जे सेल आणि फ्रंटल जे माझ्या अंडर आहेत त्याची बैठका आम्ही तिथं लावल्या होत्या. आता तिथं बैठका लावत असताना, चर्चा करत असताना त्या विभागाचा प्रमुख असल्यामुळे काही गोष्टी मला तिथं बोलाव्या लागत होत्या आणि जे कन्क्लुजन आहे नाही तर मार्गदर्शन आहे ते तिथं शशिकांतजी शिंदे साहेब तिथं करत होते. त्यामुळे आम्ही आता काम करत असताना कोऑर्डिनेशनमध्ये तिथं काम करतो. आदेश हे अध्यक्षांचे असतात, काम मात्र त्या ठिकाणी आम्हा सर्वांना त्यांच्या मार्गदर्शनाखालीच करावं लागतं. अध्यक्षपदाचा जेव्हा साधारणपणे हे सगळं प्रक्रिया सुरू झाली होती किंवा चर्चा सुरू झाली तेव्हाच ते पुन्हा एकदा बातमी येते, तुमचं त्या ईडीच्या तुमचं FIR मध्ये नाव आलं, तुमचं चार्जशीटमध्ये तुमचं नाव आलं, त्यात झालं. ह्या सगळ्या गोष्टी आपण योगा म्हणून बघायच्या का?
नाही, आता बघा ना, म्हणजे त्यावेळेस तुम्ही बघितलं असेल की सरकारच्या विरोधात अधिवेशनामध्ये मी फार आक्रमक झालो होतो. एक तर पूर्वी आक्रमक जेव्हा झालो आणि मी 800 किलोमीटर चाललो होतो, एक युवा संघर्ष यात्रा काढली होती, जबरदस्त यश त्याला आलं, कारण मुद्दे महत्त्वाचे होते आणि सरकारला काही मुद्दे हे एक्सेप्ट करावे लागले. त्यानंतर कदाचित 10-12 दिवसातच माझ्यावर ईडीची कारवाई झाली. म्हणजे पहिल्यांदा माझं नाव ईडीच्या चर्चेमध्ये तिथं आलं आणि मग तिथून 2 दिवस मी गेलो. तुम्ही सगळ्यांनी तिथं बघितलंय. मी तर ईडीला हेही बोललो होतो, तिसऱ्यांदा पण येतो. ते म्हणे नको, आता त्या केसमध्ये काहीच नाहीये, किती वेळा बोलवणार. त्यांना कदाचित असं वाटलं की बाकीचे नेते जसे घाबरतात तसं रोहित पवार सुद्धा घाबरेल. पण त्यांना कुठं माहिती, मी खरा मराठी माणूस आहे, मी थोडी घाबरणार आहे. चूक नसेल केली तर घाबरायचं कशाला. आणि म्हणून ती केस तशी वीक होती. आणि मग आता काय झालं तर या अधिवेशनामध्ये परत मी या सरकारच्या विरोधात बोलायला लागलो की लगेच चार्जशीट तिथं आली. आणि मग चार्जशीट आता कोर्टात गेली आहे. त्यामुळे एक चांगली गोष्ट अशी आहे की आता कोर्टात हा विषय जाणार. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. जयंत पाटील परत प्रदेशाध्यक्ष पदावर गेले, तसं तुम्ही म्हणतात की लोकांना ईडीच्यामुळे भीती वाटते किंवा काय वाटते, पण जसं त्यांचं प्रदेशाध्यक्षपद गेलं त्यानंतर खूप इंटरेस्टिंग स्टेटमेंट सभागृहात झालं. देवेंद्र फडणवीस स्वतः म्हणाले की आजकाल जयंत पाटलांना मोदींच्या पॉलिसीज आवडू लागल्यात, असं ते म्हणाले. आता गमतीने जरी केलेलं स्टेटमेंट असेल तरी राजकारणात अशी स्टेटमेंट फार हलक्यात घ्यायची नसतात. नाही, ते फक्त स्टेटमेंट होतं. आणि दुसरं कसं आहे, ते म्हणाले पण की मोदींच्या अनेक चांगल्या योजना आहेत त्या इथे राबवल्या जात नाहीत, असं त्यांचं नाही म्हणणं बघा, आहे. एक तुम्हाला सांगतो, जयंत पाटील साहेब भाजपबरोबर जाणार नाहीत. ते विचाराचे पक्के आहेत. पवार साहेबांबरोबर अनेक वर्ष ते राहिलेले आहेत. एक खूप मोठी लेगसी आहे. ज्या परिवारातून ते येतात ती लेगसी बघतात, ते काय तिथं जाणार नाही. आणि जर एखादा विषय लपून छपून चालू असेल तर असं ओपनली देवेंद्र फडणवीस साहेब कधी बोलणार नाही. आता हे सोडा, देवेंद्र फडणवीस साहेबांना हे माहिती आहे ना की एकनाथ शिंदे साहेबांचं आणि उद्धव ठाकरे साहेबांचं पटत नाही. पण ओपनली मीडियासमोर त्यांनी काय सांगितलं, कोणाला, यांना उद्धव ठाकरे साहेबांना, आमच्याकडे या. म्हणजे कोणाला हिनवलं? एकनाथ शिंदे साहेबांना. म्हणजे कोणाला संदेश दिला, हे सुद्धा आमच्याकडे येऊ शकतात, तुम्ही गप्प बसा. म्हणजे एवढा मोठा नेता एकनाथ शिंदे साहेबांसारखा पक्ष फोडतो, आमदारांना घेतो, वाया गुजरात गुवाहाटीला जातात, गुवाहाटीवरनं सत्तेत येतात, इलेक्शनचा खर्च सुद्धा असं म्हणतात 2024चं इलेक्शन झालं, त्यांच्या पक्षाचा खर्च त्यांनी केलाच, पण अजितदादांच्या पक्षाचा आणि भाजपचा सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी केला. एकनाथ शिंदे साहेबांचा चेहऱ्याचा वापर केला, त्यांना मुख्यमंत्री म्हणतो असं सांगितलं. आणि ते न बनता देवेंद्र फडणवीस साहेब झाले आणि हे उपमुख्यमंत्री झाले. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा पब्लिकली मग तुम्ही म्हणता उद्धव ठाकरे साहेबांना आमच्याकडे या. मग कुठंतरी एवढ्या मोठ्या नेत्याला, ठीक आहे आम्ही विरोधात आहोत, पण तुम्ही असं तरी त्या ठिकाणी त्यांना हिणू नका, म्हणजे अशा लेवलला तुम्ही त्यांना वागणूक देऊ नका, असं आम्हाला तरी वाटतं. पण हे देवेंद्र फडणवीस साहेबांना वाटत नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांचे स्टेटमेंटला वेगळे अर्थ असतात, पण जो वाटतो तो अर्थ असतो असं नाही. अशी चर्चा सुरू होती की काय परत एकीकरणाची वारे सुरू होती. बघा आताही, म्हणजे तुम्ही म्हटलं तर आताही सुनील तटकरे अगदी रिसेंटली म्हणाले की जर असं एकत्रीकरण करायचं तर भाजपची परवानगी घ्यावी लागेल आम्हाला, किंवा भाजपकडनं आम्हाला त्याच्याबाबत सूचना याव्या लागतील. म्हणजे असं काही आहे चर्चा, किंवा भाजपची परवानगी लागेल तिकडे त्या साईडला, किंवा तुमच्याही साठी आमच्याकडनं कुठलीही त्या बाबतीतली चर्चा नव्हती.